ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सरपंच परिषदेने निवेदन दिले। 2 तासांच्या वेटिंग नंतर झालेल्या भेटीने सरपंच परिषदेने समाधान व्यक्त केले। यावेळी पालकमंत्र्यांकडे परिषदेने सुमारे 9 मागण्या केल्या। यापैकी अनेक मागण्यांवर पालकमंत्री गोरे सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत। शासकीय विश्रामगृहात त्यांनी सकाळच्या सुमारास नागरिकांच्या भेटी घेतल्या। यावेळी सरपंच परिषदेने त्यांची वेळ घेतली। सकाळी 8:30 वाजता परिषदेचे सर्व पदाधिकारी येऊन थांबले। 10:30 वाजेपर्यंत त्यांची भेट झाली नव्हती। शेवटी 2 तासाच्या वेटिंग नंतर पालकमंत्र्यांनी त्यांना भेटायला बोलवले। सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव, सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिराज देशमुख, सरपंच उमेश भगत, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके, परिणिती शिंदे, मीरा साळुंखे, विकास पाटील, आशिष क्षीरसागर, अंजली क्षीरसागर, सुनील जाधव यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन दिले। नवी मुंबई येथे सर्व सुविधांयुक्त सरपंच भवनाची निर्मिती करावी। सरपंच उपसरपंच यांना वाढीव मानधन सुरू केले आहे, त्याची अंमलबजावणी करावी। सरपंच उपसरपंच यांना एसटी प्रवास मोफत करावा। राज्यात अपात्र ठरलेला सरपंच उपसरपंच सदस्य यांना 3 महिन्यांची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ द्यावी। सरपंच परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करावी। पंचायत समिती, जिल्हा परिषदे स्तरावर सरपंच कक्ष निर्माण करावा। यासह 10 मागण्या ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याकडे करण्यात आल्या। त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विकास जाधव